कर्मकार उन्नती मंडळाचे पदाधिकारी आहेत, बौद्ध संघटनातील पदाधिकारी आहेत आणि आजची प्रेस आहे ती केवळ सामाजिक बेसवर आहे. विषय असा आहे की मुणगे येथे काही दिवसापूर्वी एक आमच्या बौद्ध समाजातील रोहित नारायण कदम, राहणार कसाल, तालुका कुडाळ, हा तरुण मोलमजुरीचं काम करत होता आणि दरम्यानच्या काळात तो काम करत असताना त्याच्यावर काही लोकांनी त्याला विचारलं, तू कुठल्या जातीतला? सगळ्यात वाईट गोष्ट त्याला तिची जात विचारली गेली. तिथं जात विचारली गेल्यानंतर त्याला तिथं मारहाण करण्यात आली. ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा मी सर्वप्रथम सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं निषेध करतो. खरं तर अशी घटना घडायला गेली जर काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल, तसंच काय आक्षेपार्ह कारण असतं तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे दाद मागायला हवी होती. एक मागासवर्गीय कुटुंबातील तरुण आपलं कुटुंब चालवावं म्हणून उदरनिर्वाह करण्यासाठी कुणातरी मोलमजुरीचं काम करत होता आणि तो आपलं नियमित काम करत असताना दरम्यानच्या काळात मुणगे ते रात्रीच्या तो आपलं काम करत होता तिथं आणि त्याचवेळी त्याच्यावर तो हल्ला करण्यात आलेला आहे. जात विचारून परत सांगते, त्याची जात विचारली, त्याने आपली जात सांगितली आणि त्याला असा उल्लेख केला की तुम्ही पैशासाठी तुमचे खालचे जाती, तुम्ही आता उल्लेख करत नाही तर तुमची खालच्या लोक अशीच कामं करतात आणि काही लोकांना जमा करून मारहाण करण्यात आली आणि दरम्यानच्या काळात तो माणूस त्याला हॉस्पिटलमध्ये कणकवलीमध्ये ऍडमिट केला. अतिशय भीतीच्या छायेखाली ते कुटुंब आहे आमच्या कसालमधील. त्याच्यानंतर त्यांनी जाऊन देवगड पोलीस स्टेशनला रितसर तक्रार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याकडे म्हणजे अॅट्रॉसिटी म्हणतात ती दाखल केलेली आहे 5 तारखेला आणि आज तागायत संबंधित ती माणसं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही. माझा पोलीस प्रशासनाला असा विचार आहे आणि सवाल आहे की तुम्ही अजून कुठली एवढी तपासणी करताय, की अजून कुठला तपास तुम्हाला करायचा आहे? आज ते कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. त्या कुटुंबाला वारंवार ती तक्रार मागे घेण्यासंदर्भात दबाव वेगवेगळ्या लोकांकडून त्याच्यावर टाकला जातो. वेळेत जर तुम्ही त्याला अटक केली असती तर असा दबाव टाकला जाणार नव्हता. खरोखर ही अतिशय निंदनीय घटना आहे. पोलीस प्रशासनाने या प्रेसच्या माध्यमातून माझे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांना कळकळीची माझ्या बांधवांच्या वतीने त्यांना विनंती की तुम्ही तातडीनंच जे कोणी संशयित आरोपी आहेत, ज्यांनी कायदा हातात घेऊन माझ्या एका समाजातील तरुण मुलाला जो स्वतःच्या कुटुंब चालवण्यासाठी उदरनिर्वाह करण्याचं साधन काम करत होता, त्याला जी मारहाण केलेली आहे त्या मारहाण संदर्भात ज्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेत ती 8-10 जणांचे काही लोक आहेत, त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. आणि जर अशा प्रकारे जर कारवाई झाली नसेल तर देवगडमध्ये मोठा मोर्चा आम्ही सगळ्या आमच्या समाज बांधवाच्या वतीनं देवगड पोलीस ठाण्यात आम्ही काढणार असा आमचा ठाम निर्धार झालाय. अशा घटना आम्ही किती सहन करायच्या?